विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 10 मॅथ्स पार्ट 2 मधील आपण 6 चॅप्टर ट्रिग्नोमेट्रीमधील प्रॉब्लेम सेट 6 आणि ह्यामधील आपण क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर 5 मध्ये 1 to 10 एक्झाम्पल्स आहेत. आपण सर्व एक्झाम्पल्स ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. फर्स्ट आहे सेक थीटा इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा इंटू ब्रॅकेट सेक थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू 1. आपल्याला हा सर्व संपूर्ण प्रॉडक्ट 1 दाखवायचं आहे. म्हणजेच इथे आयडेंटिटी असेल तर 1 येईल. आयडेंटिटी इन टर्म्स ऑफ सेक थीटा टॅन थीटा तुम्हाला माहीत आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. आपण 1 इकडेच ठेवूया आणि टॅन स्क्वेअर थीटा आपण राईट साईडला घेऊया. सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. आता इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ह्या फॉर्ममध्ये आलं आहे, तर त्याचे फॅक्टर्स ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे सेक थीटा प्लस टॅन थीटा. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये सेक थीटा प्लस टॅन थीटा, सेकंड ब्रॅकेट सेक थीटा मायनस टॅन थीटा. म्हणजेच हे दोन फॅक्टर्स यायला हवे, तेव्हा प्रॉडक्ट त्यांचं 1 येईल. आता ह्या एक्झाम्पलमध्ये सेक थीटा प्लस टॅन थीटा हा फॅक्टर इथे आहे. हा फर्स्ट फॅक्टर जो आहे तो सेक थीटा मायनस टॅन थीटा या फॉर्ममध्ये आणायचा आहे. आपण सेक थीटाने या ब्रॅकेटला मल्टिप्लाइड करूया. सेक थीटा इंटू 1 सेक थीटा मायनस सेक थीटा इंटू साइन थीटा. हा ब्रॅकेट पूर्ण ओपन झाला. मल्टिप्लाइड बाय सेक थीटा प्लस टॅन थीटा. आपण ही LHS सॉल्व करतो आहे इक्वल टू, तर ह्याला आपण ब्रॅकेट ठेवूया इज इक्वल टू सेक थीटा मायनस, आता सेक थीटा हा रेसिप्रोकल आहे कॉस थीटाचा, जे 1 कॉस थीटा इंटू साइन थीटा. सेकंड ब्रॅकेट सेक थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू सेक थीटा साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ही डेफिनेशन आहे टॅन थीटाची मायनस टॅन थीटा. फर्स्ट ब्रॅकेट कम्प्लीट झाला. सेक थीटा प्लस टॅन थीटा. आता हे दोन्ही टर्म्स ए मायनस बी इंटू ए प्लस बी ह्या फॉर्ममध्ये आहेत. ह्याचं एक्सपान्शन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येईल, म्हणजे सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. आता इथे आपण आयडेंटिटी यूज करणार आहोत. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. देअरफॉर 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, हा टॅन स्क्वेअर थीटा RHSला आणला, मायनस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू, आपल्याला ही व्हॅल्यू किती मिळाली 1, which is equal to RHS. Therefore, दोन्ही आपण साईड एकत्र करून लिहिणार आहोत. सेक थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट कम्प्लीट सेक थीटा प्लस टॅन थीटा इक्वल टू 1. हे आता आपण प्रूव्ह केलं. सेकंड एक्झाम्पल बघूया. सेक थीटा प्लस टॅन थीटा फर्स्ट ब्रॅकेट कम्प्लीटेड इंटू 1 मायनस साइन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. आता इथे LHS आपण आणि RHSकडे बघायचं आहे. कॉस थीटा हे बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रेशोजमध्ये आहे, तेव्हा आपण ह्याला सेक थीटा आणि टॅन थीटाची डेफिनेशन, सेक थीटा हा रेसिप्रोकल आहे, ते आपण सबस्टिट्यूट करूया. सेक थीटा हा कॉस थीटाचा रेसिप्रोकल आहे. टॅन थीटाची डेफिनेशन आहे साइन थीटा अपॉन कॉस थीटा
इंटू 1 मायनस साईन थीटा. आपण LHS सॉल्व करतो आहे. इक्वल टू कॉस थीटा हा LCM आलं. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरचे ॲडिशन 1 प्लस साईन थीटा इंटू 1 मायनस साईन थीटा. आपण ह्याला ब्रॅकेट घालूया. न्यूमरेटरचा प्रॉडक्ट होणार आहे अपॉन कॉस थीटा. न्यूमरेटर पहा ए प्लस बी आणि ए मायनस बी या फॉर्ममध्ये आहे. एक्सपान्शन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येईल, म्हणजे 1 स्क्वेअर मायनस साईन स्क्वेअर थीटा. 1 स्क्वेअर म्हणजेच 1 मायनस साईन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा. आता इथे आयडेंटिटी आपण यूज करणार आहोत. साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हेन्स कॉस स्क्वेअर थीटा आपण इथेच ठेवूया आणि साईन स्क्वेअर थीटा RHSला घेतलं 1 मायनस साईन स्क्वेअर थीटा. आपण 1 मायनस साईन स्क्वेअर थीटाच्या ऐवजी कॉस स्क्वेअर थीटा ठेवणार आहोत. कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा. कॉस स्क्वेअर थीटामधील एक कॉस थीटा गेला, मिळालेला आहे आपल्याला कॉस थीटा विच इज इक्वल टू RHS. हेन्स सेक थीटा प्लस टॅन थीटा इंटू सेकंड ब्रॅकेट 1 मायनस साईन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. हे आपण प्रूव्ह केलं. थर्ड आहे सेक स्क्वेअर थीटा प्लस कोसेक स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा इंटू कोसेक स्क्वेअर थीटा. आपण LHS घेऊया. LHS सेक स्क्वेअर थीटा प्लस कोसेक स्क्वेअर थीटा. सेक हा कॉसचा रेसिप्रोकल आहे आणि कोसेक हा साईनचा रेसिप्रोकल आहे, म्हणून आपण इथे सबस्टिट्यूट करूया. 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन साईन स्क्वेअर थीटा. आपण LCM घेऊया. कॉस स्क्वेअर थीटा इंटू साईन स्क्वेअर थीटा. वन इंटू साईन स्क्वेअर थीटा प्लस 1 इंटू कॉस स्क्वेअर थीटा म्हणजेच साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. पण ही आयडेंटिटी आपल्याला माहीत आहे, ह्याची व्हॅल्यू 1 आहे. 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा इंटू साईन स्क्वेअर थीटा. इथे आपल्याला रिझन लिहायचं आहे. साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 which is equal to 1 upon cos square theta into 1 upon sin square theta which is equal to 1 upon cos square theta म्हणजेच sec square theta into 1 upon sin square theta म्हणजेच cosec square theta. ते रिझन लिहायचं आहे आपल्याला. 1 upon cos theta is equal to sec theta and 1 upon sin theta is equal to cosec theta. तसंच इथे फर्स्ट स्टेपला सुद्धा आपल्याला रिझन लिहावं लागेल. इथे सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा अँड कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. हे झालं आपलं. थर्ड एक्झाम्पल आहे सेक स्क्वेअर थीटा प्लस कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा इंटू कोसेक स्क्वेअर थीटा. आता आपण फोर्थ एक्झाम्पल बघूया. कॉट स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा मायनस सेक स्क्वेअर थीटा. LHSला कॉट स्क्वेअर आणि टॅन स्क्वेअर टर्म आहेत आणि RHSमध्ये कोसेक स्क्वेअर आणि सेक स्क्वेअर आहे. अशा वेळेस आपण आयडेंटिटीचा वापर करणार आहोत. कॉट स्क्वेअर थीटा प्लस 1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा आणि टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. तर आपण पाहूया LHS लिहूया. कॉट स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा which is equal to
कॉट स्क्वेअर थीटा मायनस 1 इज इक्वल टू आपण आयडेंटिटी यूज करतो आहे कॉट स्क्वेअर थीटा प्लस 1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. Therefore, cot square theta is equal to cosec square theta minus 1. आणि त्याचप्रमाणे tan square theta plus 1 is equal to sec square theta. Therefore, tan square theta is equal to sec square theta minus 1. पण या दोन्ही व्हॅल्यूज ठेवणार आहोत. cot square theta is equal to cosec square theta minus 1 minus tan square theta ची व्हॅल्यू आपण ब्रॅकेटमध्ये ठेवणार आहोत sec square theta minus 1 which is equal to cosec square theta minus 1 minus साइन ब्रॅकेटच्या बाहेर आहे प्रत्येक टर्मचा साइन चेंज करायचा आहे minus sec square theta plus 1 which is equal to minus 1 plus 1 0 is equal to cosec square theta minus sec square theta which is equal to RHS. Therefore, cot square theta minus tan square theta is equal to cosec square theta minus sec square theta. हे आपण प्रूव्ह केलं. फिफ्थ एक्झाम्पल बघूया. फिफ्थ एक्झाम्पल आहे tan raised to 4 theta plus tan square theta is equal to sec raised to 4 theta minus sec square theta. LHS आपण लिहिलेले आहे. इथे आपल्याला दोन्ही साईडमध्ये बघा tan आणि sec आहे. मग अशा वेळेस आपण आयडेंटिटी यूज करणार 1 plus tan square theta is equal to sec square theta. त्यासाठी आपण इथे प्रथम दोन्ही टर्ममधून tan square theta कॉमन काढूया. tan square theta इंटू ब्रॅकेट इथे राहिले tan square theta प्लस 1 विच इज इक्वल टू इथे आपण आयडेंटिटी यूज करणार आहोत tan square theta प्लस 1 इज इक्वल टू sec square theta. म्हणजेच इथे आपण sec square theta लिहिणार आहोत आणि tan square थीटाच्या ऐवजी काय लिहायचं आहे आपल्याला sec square theta minus 1 म्हणजे इथे आपण लिहिणार आहोत sec square theta minus 1 into sec square theta. आता आपण ब्रॅकेट ओपन करूया sec square theta आणि प्रत्येक टर्मला मल्टिप्लाइड करूया sec raised to 4 theta ह्यांचा प्रॉडक्ट sec raised to 4 theta minus sec square theta which is equal to RHS. Therefore, tan raised to 4 theta plus tan square theta is equal to sec raised to 4 theta minus sec square theta. Sixth example 1 upon 1 minus sin theta plus 1 upon sin theta plus 1 is equal to 2 sec square theta. इथे आपण LHS लिहिलेले आहे. इथे आपण LHS सिम्प्लिफाईड करणार आहोत म्हणजेच LCM काढणार आहोत 1 minus sin theta इंटू sin theta plus 1. आपण LCM घेतलेला आहे. आता आपण इथे मल्टिप्लाइड करूया 1 इंटू sin theta plus 1 म्हणजे sin theta plus 1 प्लस 1 इंटू 1 minus sin theta म्हणजेच 1 minus sin theta. Sin theta minus sin theta cancelled 1 plus 1 is equal to 2 upon 1 minus sin theta and 1 plus sin theta म्हणजेच a minus b a plus b which is equal to a square minus b square म्हणजेच 1 square minus sin square theta 1 square म्हणजेच 1 minus sin square theta which is equal to 2 upon 1 minus sin square theta म्हणजेच cos square theta. इथे आपण आयडेंटिटी यूज केलेली आहे sin square theta plus cos square theta equal to 1. Therefore, 1 minus sin square theta is equal to cos square theta. Cos square theta is equal to 1 minus sin square theta, which is equal to 2 into 1 upon cos square theta. आता
आता 1/cos थीटा म्हणजे सेक थीटा, म्हणजे सेक स्क्वेअर थीटा. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. LHS इज इक्वल टू RHS. रिमेनिंग एक्झाम्पल 7, 8, 9, 10 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.